यवतमाळ पूस नदीवरील असलेला शेकडो वर्षापूर्वीचा पूल हा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे। या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून जागोजागी खड्डे सुद्धा पडले आहेत। यवतमाळच्या पूस नदीवरील असलेल्या शेकडो वर्षापूर्वीचा पूल हा मृत्यूचा सापळा बनला आहे। या पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून जागोजागी खड्डे पडले आहेत। अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत। या संदर्भात अनेक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आले, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे महागाव येथील हरीश भीमराव कामरकर या तरुणाने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना वनभोजनास निमंत्रण पत्राद्वारे पाठविले आणि पूस नदीवरील पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी पत्रातून करण्यात आली। फुलसांगी या रस्त्यावर 10 ते 15 खेडी आहेत। बरेच शेतकऱ्यांच्या शेत्या सुद्धा आहेत। हिवरा ते फुलसांगी या रस्त्यावर पूस नदी आहे। पूस नदीवर जो पूल आहे या पुलाला कठडे नाही आहेत। वारंवार या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी केल्या, मौखिक स्वरूपात, लेखी स्वरूपात, परंतु पीडब्ल्यूडीने आतापर्यंत कुठलेही याकडे प्रतिसाद दिलेला नाही आहे। त्यामुळे काल मी एक नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना पत्रामध्ये वनभोजनाकरिता आमंत्रित केलंय। कारण ज्या ज्या ठिकाणी मंत्री किंवा नेते जातात तो रस्ता रात्रीतून सार्वजनिक बांधकाम विभाग चकाचक करतोय। त्यामुळे या पुलावर कठडे बसवण्यात यावे आणि हा रस्ता पूर्णतः डागडुजी करावा, या रस्त्यावर खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्ता पूर्ववत करावा। याकरिता मी साहेबांना त्यामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे का तुम्ही जर वनभोजनाकरिता आला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी पुलाला कठडे बसवेल आणि रस्ता सुद्धा चकाचक करेल। याकरिता मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले, पोस्टाने सुद्धा पत्र पाठवलेलं आहे। यावर साहेब काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आता